तर आज आपल्या R15ची बॅटरी गेली आहे. चालू करून बघतो आता. त्याची चालू करून बघतो आता, कारण की काय झालंय, एक महिना चालूच नाही केली. गावाला गेलतो आणि दादाने मी काय वापरली नाही गाडी. एवढा असा बॅटरीच नाही, म्हणजे बॅटरी गेली. असं झालंय कांड. आता बघू, बॅटरी चार्ज करायची विचारले त्यांना. आता जातो, ते बोलले होते सकाळी 10ला या. आता चाललो, जातो. इथंच आहे गॅरेज आपल्या इथं. चाललो आहे आता. इथंच आहे आपल्या घराजवळच आहे. त्यांना रात्रीच बोलून ठेवलं होतं की असं अशी करते गाडी. ठीक आहे म्हणले, आपण बघू. ते बॅटरी काढून घेऊन जातील, चार्जिंग लावतील. आता त्यांच्याकडे जातो, बघू काय म्हणतात. असं बोलावी वाटत नाही पब्लिकमध्ये, सगळे बघतात. बघू काय म्हणतात. ते बघते ते, आपल्याला बी काय माहीत नाही. बॅटरी कुठे ती बी माहीत नाही आपल्याला. गाडी घेऊन चाललेत. फोन करतील ते, तेव्हा बघतील. आता गाडी घेऊन गेलेत ते. पहिलं म्हणजे बॅटरी काढून घेऊन जातो ना. आता ते त्यांच्याकडे ते खोलायचंच नव्हतं, त्यांना माहीतच नाही कुठं बॅटरी. म्हणून ते खेळतील सीट बीट वगैरे. तर मागच्या सीटच्या आता मागं नव्हती बॅटरी, त्यांनी खोलली होती. बघू काय म्हणते ते. बोललेत कॉल करतो तुला झाल्यावर, दाखवतो तुम्हाला. आता गॅरेजपाशी नेली त्यांनी, घराजवळच आहे आपलं. बघू आता बॅटरीचाच प्रॉब्लेम आहे का दुसरा कोणता प्रॉब्लेम आहे, कारण की चालूच होत नाही, स्टार्टर होते. हा ना. आता जायचं R15ची गाडी घ्यायला. R15 म्हणजे R15 घ्यायला त्यांनी बोलवलं होतं 4 वाजता, म्हणजे 4 वाजताच फोन केला त्यांनी. आता चाललो आहे आता, कारण की मी आळीसपणा केला जरा. अरविंदला बोलवलं आहे, नुसत्या पोरी करते. चल इथंच जायचं आपल्याला. ठीक आहे, इथं मागं आपण जिथं गाडी तिथेच टाकली. मी आता या जवळपास बी गाडीवर जातोय, कारण की कोणी ओळखलं होय. रिक्षा द्या आता आपली. आता मला भीती वाटत नाही असं व्हिडिओ काढायला. आहे ना सोबत. आता बाउन्सर नाही आपल्या इथं. हे लवकरच नवीन डब्बा भेटेल तुम्हाला, आताच कळणार नाही काय चाललंय. बघा किती लांब आहे माझ्या घरापासून गॅरेज. आलं गॅरेज. ही आपली गाडी. बंद आहे, थांबा कॉल करतो. घरी भेटला इथं. फॅमिली नाही, मग फॅमिली ब्लॉग आहे. हाय कर. नाव सांग तुझं. नाव नाही. अरे बेनवारी पोरी भेटतील. पोरी एका पोरीच्या मागा येऊ, या त्या पोरीचं नाव सांगतो मी. यांच्या सांगू त्या पोरीच्या म्हणताय की ती पोरगी मला चडिंग बिडिंग देते. असल्या पोराला कोण चडिंग देतात. इथंच थांबणार. गाडी थांबून बसलाय तो. कोणाला बोलते. भाऊचा हळद आहे आता 4-5 दिवसात. अरविंद जावळे, काहीतरी बोल 2 शब्द. तुला बोलू शकत नाही का? लय मजबूत मारली का? अरे ते आपलं साऊंड, आपलं सस्पेन्शन डायरेक्ट मध्ये डब्बा भेटणार आहे. आमचा अरविंद आता हो कसला गावाला जाऊन तरी बी गोर आहे बाई. अरे ते उन्हात एवढं उन्हात कशी ओळख. आली गाडी चालू. म्हणजे स्टार्टरच लागत नव्हतं. आता हे आमचं पाणी भरायला आहे. थांबे इकडे पाणी भरायला गेलं तर आमचं काढू. हा
पेट्रोल बी नाही आहेत. चाली बाबा चालू तिथं तेव्हा त्याचं चालू आहे. त्याच्या बी गाडीचं काम करायचं. ए इकडे गाडी झाली आपली आता नीट. आली आपली धन्नो आपल्या पार्किंग मध्ये. आता चाललोय आम्ही डीमार्ट मध्ये राशन पाणी भरायला. संसारिक माणूस झालोय. आता हे ब्लॉगसाठी येतोय आलोय मी, नाही तर मी नसतो आलो. मला म्हणजे थोडंसं असं भेटल फिरायला म्हणून आलोय. अरविंदला घेऊन आलो. याला सगळं माहिती. याचा तो याला एक लेकरू आहे. फुल गर्दी आहे. आता मी इथं पार्किंगला लावतो गाडी. सगळे लोक मला बघते ते. कोणीच ओळखा ना मला. कोणीतरी एखादी फोटो काढा. ए धर 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 धर. गाडी लावली आता पार्किंग मध्ये. बघतो आता काय काय घ्यायचंय. 50-25 ग्राम इलायची घेतली 99 रुपयाची. साखर बासमती तुकडा 63 रुपये किलो. पहिल्यांदा 2000ची शॉपिंग. 2000ची शॉपिंग. हे इथं शॉपिंग करून आलोय. जास्त काही घेतलं नाही, थोडंच घेतलंय. अरविंदचे 100 रुपये डिश मारलेत. मी पण माझ्यासाठी फेस वॉश घेतलाय. 100 रुपये डच्ची मारले. 98 रुपये. 98 रुपये याचे. आता चाललोय घरी. आता अरविंद मोमोज चारणार आहे मला. 100चं फक्त हो का की माझे पैसे ते त्याचे 100 रुपये बिचारायचे 100 रुपये हरवलेत. कुणाला भेटले तर सांगा नक्की. त्याचं बिल म्हणजे त्यांनी फेस वॉश आणि सनस्क्रीन घेतली. त्याचं बिल झालं 450 रुपये. 400 रुपये हे घेतलं त्यांनी. त्याचं झालं 400 रुपये बिल. त्याच्याकडनं घेतलेत 500 रुपये. ते रडायला लागले. आता गाडी काढते आमचं पार्किंगमध्ये. सामान विमान दिलं आहे. आता पार्किंगला गाडी लावते. ते तिथं ते काळं अंधारात दिसाना बी तू शर्ट दिसते तुला. चाललोय आता. आलोय आता अरविंदच्या घरी. हाईट मोजायची मला. हाईट मोजण्याचं काम चालू आहे. इथं बाहेर दिसतं का थोडंसं कॅमेरा क्वालिटी कमी येते. आता चाललोय माईक घ्यायला. गणेश सुरवंशी आला आमच्या सोबत. तुझ्या हे मांजरी सोबत बोलते. काल पण सगळं दूध पिऊन गेली, आज पण सगळं दूध पिऊन गेली. चाली जाय तू नाही तर अजून दूध घेऊन आलो. त्याला अनफॉलो करा, रिपोर्ट करा याच्या आयडीला. याला पोरांनी ब्लॉक केलं. पोरांनी ब्लॉक केलं ह्यांना. याचे रील्स एवढे भारी असतात. काय नाही थोडासा सपोर्ट करा याला. हा जरासा मेहंगा आहे. मेहंगा पण आपल्याला खरंच मेहंगा आहे जरा. याला जरासा सपोर्ट बिपोर्ट करा. मी चाललोय पिंपरीत माईक घ्यायला. माईक बघायला चाललोय. कोणता घ्यायचा आहे कोणता तर का नाही पण फक्त बघायला चालू आहे. कोणता भारी कमेंट करून नक्की सांगा कोणता माईक घ्यावा. आम्ही आता कंटेंट काढणार आहे. आलोय पिंपरीमध्ये माईक बघायला. आमच्या बोक्यासोबत बोलते. पिंपरीमध्ये आलो डिजिटेकचा माईक बघायला. हो कितीला आहे. पाणीपुरी चारते आम्हाला. अरविंद जावळे थाटात बसलाय. तुझी बी खाणी त्याला नको म्हणू. बोक्यासोबत बोलते. याचा आवाज याला असं ब्लर करावं लागतंय प्रत्येक ह्याच्यात. पाणीपुरी खातो आता. हे जरा तापलं. हे बोल बच्चेने निसते बायांमध्ये राहून याच्यात चाल ढालीत जरा हे होतंय. कसं उचकलंय. काय जावडे असं थोडी असतं. त्याचंच खातं त्यालाच नाव ठेवतो. गणेश 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 रडतंय जरा.
जरा इमोशनल येतो. गणेश ती जान्हवी काय म्हणली होती तू? खाल्ली आता पाणीपुरी गणेश सुरेंशीने चारली. आता तुम्हाला हे सांग, तर काय गेलो तो माईक घ्यायला पण माईक घेतला नाही, पैसे नव्हते काय नाही. होती बरं. जायचं म्हणला याची आयडी मेन्शन करतो. नको नको बाबा, याची आयडी जर मी मेन्शन केली मला म्हणते की भाई त्याला अनफॉलो कर. बरोबर आहे का? याला अनिकेत पायाळ काय म्हणलं माहिती का? अरे ते तुझे जुने व्हिडिओ डिलीट मार ना तू. ते म्हणते कोणते व्हिडिओ मारू? ते मला म्हणते याला सांग, याला सगळेच व्हिडिओ डिलीट मार. अरे अरे ती जान्हवी काय म्हणली होती माहिती का? म्हणली होती अरे त्या गणेशला ते व्हिडिओ डिलीट मार, ते कसले व्हिडिओ काढताय भाई. तर याला बी माहिती झालंय की काय? ही याची इज्जत आहे 4 चौकात. आणि याला आम्ही म्हणतो नीट राहा. नाही काही नाही होत, असं नाही होत. याला आम्ही म्हणलं ना असं करा, अरे नाही मला नको सांगू. आणि असे बाई चाळे करते. तू सांगा असं बाई आहे, असं बाई आहे. आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बारीक पोरांसोबत ब्लॉग आता काढणार आहे नवीन, काही त्यामध्ये पण एडी चाळी करणार आहे बारीक. आता आम्ही बोक्यासोबत, बोक्या आमच्या पातेला झोपलाय. मला वाटलं चहाच येतो. सुन सुन के मैंने के बोला, अरे मम्मी पटकन ये चहा उकळली. अरे आई खूप खतरनाक झाली मांजर, कुठे बी झोपते. काय काढते आहे का भाऊ म्हणते 4 चौकात जायला लाज वाटली. ते मोठ्या भाऊ असं करते जात बी नाही पोरांमध्ये. म्हणून तुझ्यासारखं ते डायरेक्ट कामाला जातात, घरी जात बी नाही. ते का जाते माहिती का तुझ्यामुळे? म्हणजे पोरं म्हणूनच घालवलं. हा, पोरी- मला नाही फरक पडतो, जाऊ दे. शून्यातून आलोय मी दशकात जाणार